दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। त्र्यंबकेश्वर येथे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक, वैध परमिट नसणे, मुदतबाह्य रजिस्ट्रेशन तसेच विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 13 वाहनांवर त्र्यंबकेश्वर पोलीस आणि जिल्हा वाहतूक शाखेच्या संयुक्त पथकाने कारवाई करून वाहने जप्त केली आहेत। दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11:30च्या सुमारास जव्हार फाटा त्र्यंबकेश्वर येथे विशेष वाहन तपासणी मोहीम राबविण्यात आली। तपासणी दरम्यान काही वाहनांमध्ये मंजूर क्षमतेपेक्षा जास्त सीट आणि प्रवासी, वैध परमिटचा अभाव, मुदतबाह्य रजिस्ट्रेशन, आवश्यक कागदपत्रे नसणे तसेच वाहतूक नियमांचा भंग केल्याचे निदर्शनास आले। या प्रकरणी मोटार वाहन अधिनियमातील कलम 207 अन्वये 13 वाहने ताब्यात घेऊन जप्त करण्यात आली। ही कारवाई पोलीस अधीक्षक स्वामी साहेब आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती विमला मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। उपविभागीय पोलीस अधिकारी रोही कोले, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अहिरे तसेच त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या देखरेखीखाली एपीआय गावित आणि एपीआय बागुल यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली आहे। कारवाई पथकात पीएसआय सुभाष गीते, पीएन 1233 शरद धात्रक, समाधान चव्हाण, भास्कर मोरे, काकासाहेब निंबाळकर यांचा सहभाग होता। दरम्यान वाहन चालकांनी वाहनाची मंजूर क्षमता पाळावी, वैध परमिट, फिटनेस प्रमाणपत्र, रजिस्ट्रेशन, आरसी, वाहन चालक परवाना, विमा, पीयूसी सह सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत असे आवाहन पोलिसांनी केले। तसेच भाविक आणि नागरिकांशी सौजन्याने वागावे, निर्धारित भाड्यापेक्षा जास्त भाडे आकारू नये, रिक्षामधील म्युझिक सिस्टीम कमी आवाजात ठेवावी अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत। वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर यापुढेही कठोर कायदेशीर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा त्र्यंबकेश्वर पोलिसांनी दिलाय। प्रतिनिधी प्रभाकर गारे, दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर।